हो हो, पण ते चांगलं नाही दिसणार. दामले काका हो तसं. बर बाय. पल्लू, या दामले काकांचा ना सॉलिड डोक्याला त्रास झालाय. आता काय केलंय त्यांनी? नवीन डिझाईन हवे, नवीन डिझाईन हवे असं करून 10वं डिझाईन करून घेतलंय माझ्याकडून त्यांच्या बेडरूम साठी. मी त्यांना छान म्हटलं की आपण भिंतींवरनं वारली पेंटिंग करूया. तर म्हणतात माझी बायको वारली तर. फनी. तू पण यार कुठे त्यांना वारली सजेस्ट करते. मी सांगू का, बेडरूम आहे की नाही, खजुराहो पेंटिंग्स कर. बजेट कमी आहे. फाईन, मग घारापुरी. गुड आयडिया. येस, घारापुरी. काय झालं तुमचं? काम करतोय. काम बीम नाही, आज काम करायचं नाही. सुट्टी नाही. नो काम. आज काय जागतिक हवामान दिवस आहे की काय? तेवढं असलं तरी इट्स ओके. बँक हॉलिडे नसतो नाही का? नी तू असं काय करतेस? अगं कोल्हापूरचा मुलगा येणार आहे ना, तो आधी आला नाही, आता खरा येणार. आई प्लीज, मला हे लग्न नाही करायचंय. तू वेडी आहेस का? अगं लग्नाशिवाय कशी राहणार? सुखात. तू चुप गा चोंबडी. हे बघ आई प्लीज, मला ना पुणे सोडून ते कोल्हापुरात नाही जायचंय ग. अगं कोल्हापूर काय ते खेडेगाव राहिलेलं नाहीये, मस्त डेव्हलप झालंय. अगं हायवे तर असा मस्त आहे ना, असा छान. आणि मला सांग, कोल्हापूर पुण्यापासून किती लांब आहे? फक्त 2 तासावर. नुसती जरी हाक जरी मारलीस ना आई, तरी आम्ही पटकन धावत येऊ 2 तासात. आई, मला हे लग्न नाही करायचंय, सो प्लीज. आज संध्याकाळी कांदे पोहेचा कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा, कळला? अहो काकू, कांदे पोहे. कांदे पोहे. ए रिशा, हा बोल ना. मी काय म्हणतो, बोल बोल. आजच्या दिवस दांडी मार के माझ्यासाठी, मजा करू आपण. हा म्हणजे तू आला म्हणून मी दांडी मारायची. कायमची नोकरी घालवशील माझी. ए रिशा, एवढा पण नसतर नाहीये मी. आता एवढ्या मोठ्या घरात मी एकट्याने काय करायचं म्हणून दोस्ती खात्री बोललो तुला. अरे मी पण तेच बोलतोय ना. काय करणार तू इकडे एकटा? जा ना परत कोल्हापूरला. रिशा, तुला पण माहिती आहे की नाही या? अरे बंदुकीतून सुटलेली गोळी आणि घरातून पळालेला असून मी कधी परत नाही येत बघ. अरे पण घरचे काळजी करत असतील ना. अरे नाही काळजी करत मित्रा, मी तसं लिहून आलो ना की माझी काळजी करायची नाही. बाबल्या महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्यावर. हे कोण बाबल्या महाराज? अरे ते गगन बावड्याचे. रंकाळ्याचा बाबल्या कोंबडी चोर माहितीये. हे कोण? आता कोंबडी चोर नाही येत ते, आता बाबल्या महाराज आहेत. तुला सांगतो, एकदा गंमत म्हणून ना त्यांनी श्रावणात नॉनव्हेज खाणं सोडलं बघ. आणि मग त्यांना साक्षात्कार झाला, तो कुंभमेळ्याला जाऊन आले आणि बाबल्याचे बाबल्या महाराज झाले. जय बाबल्या महाराज. आपली फॅमिली ना खूप मानत्या बाबल्या महाराजांना. हे रिशा, बाबल्या महाराजांचा फोटो इथं लावू का? नाही. हा मग ती अजिबात नाही. मला तुला इकडनं काढायचं, तू त्यांना कुठून आणतोय मध्ये? हे बघ, मी चाललोय, पण तुला अज्ञातवासात राहायचंय. हॅलो. ओ मिसेस अनुराधा तिळगुळकर बोलत आहात का? हो बोलते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुम्ही आमच्या भाग्यवान विजेता ठरलेला आहात. म्हणजे तुम्हाला एक ग्रँड सरप्राईज गिफ्ट मिळालेला आहे. अहो, हा दादा बोला. अरे तुझा बाबा पुण्याला निघालाय. तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही ना? नाही. मी नंतर बोलतो तुमच्याशी. हा बर. बाय 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 बाय. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. मिस्टर तिळगुळकर, तुम्हाला आज संध्याकाळी एका सिनेमाच्या प्रीमियर साठी जायचंय. ओके? आज संध्याकाळी? पण कसं? तिळगुळकर, इतकं टेन्शन मध्ये येण्यासारखं काय आहे? नाही मॅम, मी टेन्शन मध्ये नाहीये. तुम्ही मला सिनेमाला यायची ऑफर दिली आहे. ऑफिसमध्ये लोकांना माहित पडलं तर काय म्हणतील लोक? तिळगुळकर, मी तुम्हाला माझ्या बरोबर डेट वर घेऊन जात नाहीये. आणि बाय द वे, तुम्हाला या गोष्टीचा विसर पडलाय का की हे एक सिने मॅगझिनचं ऑफिस आहे. आपल्याला एका सिनेमाच्या प्रीमियर साठी बोलावलं. मी येत नाहीये, तुम्हाला जावंच लागेल. घेणं ना देणं सौभाग्याचं लेणं. सॉरी मॅम. अहो, अशा नावाचा एक टुक्कार सिनेमा आहे. हे बघा, आपल्या कामाचा भाग म्हणून आपल्याला जावं लागेल, आणि तेही तुम्हाला.
आज संध्याकाळी 7 वाजता, लक्षात ठेवा. मॅम संध्याकाळी डॉक्टर बरोबर अपॉइंटमेंट आहे माझी. का? आता काय झालं तुम्हाला? मॅम आता सहन होत नाही. म्हणजे अक्कल जाण मॅम. हा? मी कामाच्या ठिकाणी दाखवत नाही पण खूप दुखतंय. ओके ओके. तुम्ही जा ना प्लीज, एन्जॉय करा ना, घेणं देणं. अहो सांगितलं ना, तो टुकार सिनेमा आहे आणि असा टुकार सिनेमा एन्जॉय करणं हे विकृतपणाचं लक्षण आहे. मी विकृत नाहीये. एनिवे तुम्ही तुमचं काम करा, मी बघते काय करायचं ते. थँक्यू मॅम. अक्कल दाट काय हो तिळगुळ करा नो. संध्याकाळी 6 वाजता खायच्या डॉक्टर बरोबर अपॉइंटमेंट असा, ते पण कॅफे डेक्कनला. हे नाग्या, हे अंगणात काय प्रदर्शन मांडलेस रे? आणि हे काय करतोयस काय? हे बाबा मी हा बॉल मधोमध कापलाय. ते दिसतंय मला, पण का यात काय इडल्या करणार आहेस? नाही बाबा मी प्रयोग करणार आहे. प्रयोग? हा. कुठला प्रयोग? हा बॉल मी हरभजनला गिफ्ट करणार आहे. का भारतातले सगळे बॉल संपले? नाही मी हल्ली पाहिले त्याचा बॉल फार वळत नाही. हो का? हा. त्यामुळे मी बॉल मध्ये सर्किट टाकतोय. हो? तू का नाही बसत त्याच्यामध्ये? म्हणजे काय आहे, तू पण सर्किटच आहेस ना? बाबा ते विनोदही जमत नाही तुम्हाला. मुस्काट फोडी ना, बाबा. मुस्काट फोडी. 21 रात्र जागून मी हे सर्किट तयार केलंय. असं? आता हे सर्किट मी याच्यात टाकणार, बर. याच्या भोवती अशी काळी टेप गुंडाळणार. अशी? हा. हा. आता बॉल आपल्याला हवा तसा आणि हवा तितका वळेल. मग तुला हवा तसा? हो. नाही होणार. का? नाही होणार. का? तू ऐकतोस का माझं? नाही. नाही ऐकत ना. हा. मग बॉल तुझं काय ऐकेल? ए, आई. ए, आईला नको बोलूस ना. 21 दिवस काम केले म्हणे, अभ्यास का त्याच्यापेक्षा? कळलं ना, फालतू गोष्टी करू नकोस. तेव्हा काय टेक्नॉलॉजीच्या शत्रूच्या घरात जन्माला घातलं. नाग्या, जास्ती बोलू नकोस. थांबा तुम्हाला प्रॅक्टिकलच दाखवतो. हो का? प्रॅक्टिकल दाखवतो दाखव, तुम्हाला. चल. हा, हा. काय सांगतोस त्याला? आता हे काय किती वेळा सांगू, आईन्स्टाईनला नमस्कार करतोय. फालतूगिरी करू नकोस. काय त्या लवकर कर. चल. हा, बघा हा, हा, हा. लेफ्ट. ऐकलंस? बॉलनी नाही, पण काय झालं ऐकलंस? त्याने स्ट्रेट ऐकलं बहुतेक. जातो. बॉल नको, आणखी काय ते व्हायचं. घ्या, गेला बॉल. आता भजीला काय ताईने केलेल्या भज्या देऊ? मिळाला बॉल मिळाला. यस. बॉल घरात तर कोणी नाही, मग बॉल कोणी दिला? बॉल कोणी दिला? कोण आहे तिकडे? राम 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 राम. नागेश, काय झालं? काय झालं? अहो तिळगुळकर, तुमच्या जीवाला धोका आहे. तुमच्या आयुष्याचं वाटोळ वाटोळ. काय बोलतोय? अहो तुमच्या घरात भूत आहे. पळा इथून. भूत भूत भूत. सुम्या, म्हणजे ज्या मुलाला तू बघितलं सुद्धा नाहीये त्या मुलासाठी तू आई बाबांना दुखावतीयस. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच मला खूप चांगलं समजवलं. स्वतःच आमच्यात भांडण लावायचं आणि मग म्हणायचं भांडू नका. मी भांडण लावून दिलंय. आई, तुला बघायला कोल्हापूरहून मुलगा येणार होता, येऊन गेला. थँक्स. बाबा